नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग या विषयाचा पेपर सेकंड जो पेपर 10 मार्च 2026 रोजी झालेला होता, त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वीच आपण पेपर 1ची आन्सर शीट आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर इतर विषयांच्या आजपर्यंत झालेल्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यानंतर यानंतर होणारा तुमचा जो काय ITचा पेपर आहे, त्याची IMP क्वेश्चन्स लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ अशाच पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपला व्यवस्थित अभ्यास होणार आहे. आजचा हा आपला पेपर 40 गुणांचा आहे आणि 2.5 तासाची वेळ ही आपल्याला दिलेली होती. या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील ते आपल्याला आजच्या तासाला जाणून घ्यायचं आहे. आपला पेपर नक्कीच चांगला गेला असेल. कसा गेला तेही मला सांगा आणि यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. इयत्ता 12वी टेक्निकल बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित. बघा काही महत्त्वपूर्ण सूचना. आपण जे काही IMP क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले होते टेक्निकलचे, त्यापैकी बरेचसे प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. क्वेश्चन 1 फिलिंग द ब्लँक्स 4 मार्कांसाठी. 4 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत ABCD आणि प्रत्येकाचे 3 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी लिहायचा आहे. बघा पहिला Aचं 1 पहिला पर्याय बरोबर आहे. आपण तो लिहिला असेल तर आपल्याला 1 गुण मिळेल. Bचं 3 Cचं 3 तिसरा पर्याय बरोबर आहे आणि Dचं पहिला मोर. या पद्धतीने 4ही गाळलेल्या जागा आपण कंप्लीट केल्या असतील तर आपल्याला या प्रश्नाला 4 पैकी 4 गुण नक्की मिळतील. त्यानंतर पुढचा ईचा पहिला पर्याय Fचं तिसरा पर्याय. कोणत्याही 4 गाळलेल्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या होत्या 6 पैकी. आपण 6च्या 6 उत्तरं या ठिकाणी दाखवलेली आहेत. आपण जे 4 बरोबर आले असतील कमीत कमी तरीसुद्धा आपल्याला या प्रश्नाला 4 पैकी 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा बघा 6 गुणांसाठी आपला प्रश्न होता. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. 3-3 गुणांसाठी सविस्तर असं उत्तर लिहायचं होतं. यामध्ये मी फक्त पॉईंट दिलेले, त्या पॉईंटचं विश्लेषण करणं आपल्याला गरजेचं आहे. बघा ते प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 6 गुणांसाठी कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. बघा या ठिकाणी Bचं शॉर्टमध्ये पॉईंट दिलेले आहेत. त्यांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 6 गुणांसाठी डायग्राम काढायची आपल्याला. पहिल्या ए मध्ये, बी मध्ये प्रोसेस लिहायची, सी मध्ये रिझन लिहायचं आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. 6 गुणांचा प्रश्न आहे. 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. आणि 5 दिलेले आहेत. बघा सर्व प्रश्न, त्यांचे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, बारा गुणांचा हा ब्रॉड क्वेश्चन आहे. डिटेलमध्ये याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कोणत्याही 2 प्रश्नांची 6-6 गुणांसाठी ए, बी, सी 3 प्रश्न दिलेले आहेत. बघा या ठिकाणी बीचे पॉईंट दिले आहेत, फक्त त्यांचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या टेक्निकलचा पार्ट 2ची क्वेश्चन पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही सांगा. थँक्यू.